मंगुशेठ जाधव आपल्या शुभ हाताने आपण नाणेफेकीचा कौल आपण करणार आहोत। अगदी मैदानाच्या आतमध्ये जाऊन आणि रुपयाची बोर्डरे आणि किरण जिकारे यांना विनंती असेल आपण मैदानाच्या दिशेने आपण रवाना होऊया। तिथे आपण शेवटच्या आणि अरविंदजी उभारे आपण देखील आणि आदित्यजी आपण देखील या आपल्या सर्वांच्या शुभ हाताने आपण या शेवटच्या मॅचचा नाणेफेकीचा कौल मैदानाच्या आतमध्ये करणार आहोत। आणि त्यानंतरला आपण पाहतोय समाजसेविका सन्माननीय संध्याताई शिरनामे यांचं देखील आगमन आपल्याला होताना पाहायला मिळतोय। मी विनंती करेन संध्याताईंना आपण या चला कृपया करून रस्ता मोकळा करा जेणेकरून कोणताही अडथळा निर्माण होणार नाही। यस आपण पाहतोय समाजसेविका संध्याताई शिरनामे आपल्याला पाहायला मिळत आहेत, त्यांचं देखील हार्दिक सहर्ष स्वागत। आणि इथून पुढे शेवटच्या मॅचला सुरुवात आपल्याला इथून पुढे पाहायला मिळते। गोवा किंग मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्या पहिली रेड करण्यासाठी। शेवटची आणि अंतिम मॅच आपण पाहतोय, सुपर 4 ची तिकीट कोणाला मिळणार त्यासाठी प्रयत्न गोवा किंग आपण पाहतोय। पहिल्याच रेड मध्ये डावा ठोकलाय आणि तो यशस्वी आपल्या होताना पाहायला मिळत आहेत। पहिल्याच रेड वरती पहिला पॉइंट एसन कलेक्शन कोरेगाव आणि त्याच्या समोर असेल उडेगाव संघ, जो नुकताच तब्बल 15 गुणाने विजय मिळवून आपल्या संघाला पुढील मॅच साठी सज्ज केलं, ज्याने स्कोर टाइम कडे जर लक्ष द्या। चला जाऊया, थोडं टेक्निकल इश्यू होता। गोवा एक्सप्रेस शेवटचा सामना असेल आजच्या दिवसातील, क्वालिफाय मॅच असेल, डू ऑर डाय मॅच सुद्धा बोलू शकता। जो जिंकेल तो क्वालिफाय। सुरेखरित्या जम्प करण्याचा प्रयत्न होता, परंतु सुरेख कमबॅक केलं संघाने आणि टॅकल केलंय। चला जाऊया पुन्हा एकदा। 3 नंबरची जर्सी प्रदान केला खेळाडू, थोडासा चपलाही सुरेखरित्या टॅकल करण्याचा प्रयत्न होता, परंतु काय चालाकी वापरले, सुरेखरित्या लॉबी टच पर्यंत आले आणि आपल्या संघासाठी 2 गुण मिळवून दिलं। स्कोरबोर्ड हळूहळू पुढे सरकताना 1 आणि 3 असं समीकरण नक्कीच सन्माननीय भारतजी उंडरे साहेब यांचं देखील आगमन झालं, त्यांना विनंती असेल आपण देखील व्यासपीठावरती या। भारतजी उंडरे आपलं हार्दिक सहर्ष स्वागत। थोडक्यात बंड्या उडेगाव एक्सप्रेस एक मोठं नाव कबड्डी क्षेत्रामध्ये, या गोरगाव नगरीमध्ये खूप जणांनी आपलं नाव बोनस घेतलं। येस नो डाऊट, पंचांनी दिला निर्णय, प्रेक्षकांनी दिलेला आवाज 4चा डिफेन्स मध्ये बोनस ऑफ असेल। थोडस अग्रेसिव्ह आणि थोडस डीप जावं लागेल रेडरला। लेफ्ट कॉर्नर वरून केलेली सुरुवात, बंड्याला मारा करेल का, कोणत्या पद्धती स्ट्रॅटेजी असेल। 1 नंबरचा जर्सी प्रदान केला खेळाडू, एक बाजूला असेल एसएन कलेक्शन कोरेगाव, चिकाटी जिद्द आणि अनुभव, आणि त्याच्या समवेत असेल तो म्हणजे उडेगाव। खूपच सुरेख सामना बघायला मिळेल, अंतिम सामना असेल। टॉप 4 मध्ये कोणता संघ दाखल होईल थोड्याच वेळात समजेल। थोडं
पुन्हा एकदा अनटच करण्याचा प्रयत्न होता परंतु डॅश करण्याचा प्रयत्न होता. यस नो डाऊट डॅश केलंय. बंड्याला खामोश केलंय. 11 नंबरचा जर्सी परिधान केलाय खेळाडू गोवा एक्सप्रेस समोर असेल. पुन्हा एकदा 1 नंबरचा जर्सी परिधान केला खेळाडू समोर आहे. गोवा एक्सप्रेस अग्रेसिव्ह आणि थोडस डीप जावं लागेल आपल्या संघासाठी. 3-4 असं समीकरण. गोवा एक्सप्रेस राईट कॉर्नर ओढून रेडिंगला सुरुवात करते. थोडस चपाली दाखवण्याचा प्रयत्न होता. बोनस घेण्याचा प्रयत्न होता. यस पंचांनी नाकारलाय. खूपच सुरेख पंचांच्या भूमिकेमध्ये दरवर्षी आपल्याला साथ देत असतात. पुन्हा एकदा थोडासा अग्रेसिव्ह 4च्या डिफेन्स मध्ये तब्बल 3री रेड चालू आहे. पुन्हा सुरेखरित्या होल्ड केलंय. 6 नंबरचा जर्सी परिधान केला खेळाडू. स्ट्रॅटेजी बनवलं होतं. कॉर्नर थोडा डीप मध्ये गेला. अनटच करण्याचा प्रयत्न. टॅकल केलं. वा सुरेख स्ट्रॅटेजी. पुन्हा एकदा 5चा डिफेन्स बोनस ऑफ असेल. वा टॅकल करण्याचा डबल टाय करण्याचा प्रयत्न सुटलं होतं निसटलं होतं परंतु ग्रुप टॅकल केलंय. कमबॅक दिला. बॅकअप दिला आणि 1 गुण घेण्यामध्ये यश मिळालंय एसएन कलेक्शन गोरेगाव संघाला. कामगिरी गोरेगाव लोणेरे कबड्डी प्रीमियर लीग आहे रे सगळ्यात भारी. पंचांनी दिले सिटीचा इशारा. 1 नंबरचा जर्सी परिधान केला खेळाडू. पुन्हा एकदा टोटच करण्याचा प्रयत्न होता. 18 नंबरचा जर्सी परिधान खेळाडू त्याने मगाशी तब्बल जिशानला खामोश केलं होतं. चार आणि 5 असं समीकरण बघायला मिळतंय. शांत पद्धतीने थोडस गेम बघायला मिळतंय. फायनलचा एक क्वालिफाय सामना असेल. दोन्ही संघाने नोंद केले त्याची समीकरण बनवले त्याने आपल्या नक्कीच डू ऑर डाय मध्ये खेळण्याचा प्रयत्न असेल. 4चा डिफेन्स आहे. काही घाई नाही. पहिला हाफ चालू आहे. डू ऑर डाय बजर दिलाय. आवाज दिलाय. भीती आत्मविश्वास काय असेल. आवाज दिलाय प्रेक्षकाने. ज्याची मगासपासून गरज होती ना तेच बघायला मिळतंय. खेळ तर चालू राहील परंतु प्रेक्षक शांत बसले नाही पाहिजेत. प्रेक्षकाने आवाज दिला ना तर या थंडीच्या मोसम मध्ये सुद्धा गरम होता येईल. खूपच सुरेख 28 नंबरचा जर्सी परिधान केला खेळाडू. काय टॅकल केलाय. अँकल होड जर कबड्डी भाषेत म्हटलं ना तर चौडा मारलाय. चौडा खूपच सुरेख. रनिंग किंग मारण्याचा प्रयत्न होता. नक्कीच शरीरयष्टी उंच आहे. त्याचा थोडस फायदा घेतला जाईल. डॅश करण्याचा प्रयत्न. यस सक्सेस केलाय.
both are equal points. 5-6 एक चुरशीची लढत बघायला मिळेल. दोन्ही संघ संयमी खेळ खेळतायत. कोणी अग्रेसिव्ह नाही, कोणी चुका करत नाही, कोणी ओव्हर कॉन्फिडन्स नाही. परंतु मगासपासून तब्बल 4 मिनिटं जो बाहेर होता ना तो मात्र आत आलाय. बंड्या उणेगाव एक्सप्रेस गेम शांत चाललाय. एक सुपर हिट बघायला मिळेल का? प्रेक्षकांना थोडस उचल. प्रेक्षकांना जे बसलेत ना त्यांना उभं कर आणि जे उभे आहेत ना त्यांना थोडस ओढायला भार दे. 6-6 असे समीकरण बघायला मिळते नक्कीच. 5चा पुन्हा डिफेन्स असेल, बोनस ऑफ असेल. 3 नंबरचा जर्सी परिधान केलेला खेळाडू काय फुटवर्क बघा, फुटवर्क बघा, 2 पायांमधील नीती बघा. सुरेखरित्या खेळण्याचा प्रयत्न आहे परंतु स्ट्रॅटेजी बनवली आहे. डू ऑर डाय मध्येच प्रयत्न केला जाईल का? पुन्हा एकदा बंड्या 10 नंबरचा जर्सी परिधान केलेला खेळाडू. प्रेक्षक मात्र मध्ये मध्ये हवी होते. थर्ड रे डू ऑर डाय ज्याची मागाशीच मी पुन्हा एकदा टॅकल झालंय. सुरेखरित्या टॅकल केलंय वंड्याने. पुन्हा एकदा थर्ड रेड 4चा डिफेन्स, बोनस ऑफ. डीप मध्ये जावं लागेल. बंड्याला थोडस अग्रेसिव्ह खेळावं लागेल. डॅश करण्यासाठी आले काय? डॅश केलाय, सुरेखरित्या डॅश केलाय. 11 नंबरचा जर्सी परिधान केला खेळाडू. येस नो डाऊट खूपच सुरेखरित्या डॅश केलाय. ज्या क्षणी बघितलं बंड्याला डीप मध्ये जाऊन हँड टच करण्याचा प्रयत्न करतोय त्या क्षणी स्वतःला अग्रेसिव्ह केलं, झोकलं आणि डॅश केलाय. जास्त गर्दी करू नका तिथे. मेडिकल टीम तिथे येईल, कोणी गर्दी करू नका. येस मी पुन्हा एकदा सगळ्याच खेळाडूंचं आवर्जून आपण खेळत असताना खूप आहे. हा फक्त एक खेळ आहे परंतु घरी आपले आई वडील आपण पाहतोय खूप वाट बघतात आणि त्यांची स्वप्न ही खूप मोठी आहेत तुमच्या या खेळापेक्षा. त्यामुळे खेळताना आपण थोडीशी जरूर आपण काळजी घ्या त्याच्याकडे देखील मी लक्ष वेधेन सगळ्याच खेळाडूंचं. ब्रेक झाल्यानंतर आपण व्यासपीठाकडे पुन्हा एकदा वळणार आहोत जिथे आपण आलेल्या आमच्या मान्यवरांचा शुभ सन्मान आम्ही व्यासपीठावरती घेत आहोत. अच्छा आपण पाहतोय पहिली रात्र आणि मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. त्याआधी आपण व्यासपीठावरती पुन्हा एकदा वळणार आहोत जिथे आपण थोडासा ब्रेक आपल्याला मिळाला तर आलेल्या मान्यवरांचा शुभ सन्मान आपण करूयात. प्रथमतः आपण शुभ सन्मान आपण करणार आहोत ते म्हणजे समाजसेविका संध्याताई शिरनामे यांचा आपण एक विशेष सन्मान आपण करत आहोत. मग सध्याच्या घडीला आपण पाहतोय कोणतीही स्पर्धा असू द्या, क्रिकेटच्या असू द्या किंवा कबड्डीच्या असू द्यात किंवा खो खोच्या असू द्यात, नेहमी सहकार्य आपल्याला ज्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात अशा संध्याताई शिरनामे यांचा एक विशेष सन्मान आपण व्यासपीठावरती घेत आहोत. विनंती असेल नीरजजी
केसरकर साहेब आपल्या शुभ हाताने आपण संध्याताई यांचा एक शुभ सन्मान आपण व्यासपीठावरती करत आहोत, ज्यांचं योगदान सातत्याने आपल्याला सगळ्या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतं. असं संध्याताईचा एक शुभ सन्मान आपण व्यासपीठावरती करत आहोत. त्यानंतर आपण सन्मान करूयात ते म्हणजे भारतजी आदित्यजी गोरेगावकर यांचा आपण शुभ सन्मान आपण करूयात. मी विनंती करेन निलेशजी केसरकर साहेब यांच्या शुभ हाताने आपण त्यांचा शुभ सन्मान आपण करूयात. बजरंग दलाचे ते अध्यक्ष देखील आहेत आणि त्यांचा आपण एक शुभ सन्मान आपण करत आहोत. त्यानंतर एक सन्मान आपण करूयात ते म्हणजे भारतजी हुंडरे यांचं आपण एक शुभ सन्मान आपण करत आहोत. निलेशजी केसरकर साहेब यांच्या शुभ हाताने आपण भारतजी हुंडरे यांचं शुभ सन्मान आपण व्यासपीठावरती करतोय. त्यानंतरला अरविंदजी उभारे साहेबांचा शुभ सन्मान आपण यस पुन्हा एकदा हार्दिक सहर्ष स्वागत आणि यस अंपायर्स आपण फक्त एकच मिनिट आपण तुम्हाला थांबवतोय, कारण का आपण एक सेलिब्रेशन आपण करत आहोत, ज्यांचा वाढदिवस आपल्याला पाहायला मिळतात असे मंगुशेठ जाधव यांचा आपण केक कट करून आपण वाढदिवस सोहळा अर्थात अभिष्ट चिंतन सोहळा आपण व्यासपीठावरती आपण केक कट करून आपण सेलिब्रेशन करत आहोत. त्यामुळे डीजे मास्टर आपण देखील आपण सज्ज राहूयात आणि मंगुशेठ जाधव यांचा वाढदिवस सोहळा आपण व्यासपीठावरती करतोय, ज्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय मानगाव तालुक्यामधील सर्वाधिक मोठी स्पर्धा MPL चं आयोजन केलं जातं. असे मंगुशेठ जाधव यांचं वाढदिवस सोहळा आपण व्यासपीठावरती करतोय आणि आमच्या संपूर्ण GLKPL च्या वतीनं खूप साऱ्या शुभ
वा काय आवाज दिलाय. बंडे आला ना का फॅन फॉलोइंग जागा होत्या आणि फक्त एकाच कॉर्नर वरून येतो आवाज आणि एकाचाच येतो. बाकीचे कुठे गेले, झोपले का? आले आले जागे झाले. एसएन कलेक्शन थोडस पार्ट जड आहे उणेगाव संघाचं. बोनस इथून पुढे आपण पाहतोय घेतला गेलाय, जिथे आता मात्र 12 आणि 19 अशी परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये. रुपेश आपण पाहतोय बंड्या दाखल झाला रेडिंग करण्यासाठी. 6च्या डिफेन्स मध्ये आपण पाहतोय, 7च्या डिफेन्स मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. 6च्या डिफेन्स मध्ये आपण पाहतोय बंड्या रेडिंग करण्यासाठी सज्ज झालाय, परंतु एमटी रेड आपण पाहतोय. टाइम वेस्ट करण्याचा प्रयत्न, एक स्ट्रॅटेजी आखली गेली आहे इथून पुढे पुणेगावच्या टीमच्या वतीनं, परंतु एसएन कलेक्शन गोरेगाव अग्रेशन बना मैदानाच्या आतमध्ये दाखवावं लागणार आहेत. वेळ इथून पुढे आपण पाहतोय कमी आहे आणि आपण पाहतोय टॅकल केलंय. हो सक्सेसफुली आपण पाहतोय आणखीन एक टॅकल. एक छोटासा आपण पाहतोय टाइम आउट घेतला जातोय, त्याआधी डीजे ब्रेक. पुन्हा एकदम पाहतोय जो स्ट्रॅटेजिक टाइम आउट घेतला होता तो इथून पुढे संपन्न होते. 13-20, 20-13, 7ची फक्त लीड आहे. बंड्या पुन्हा एकदा आपण पाहतोय रेडिंग साठी सज्ज होईल. बंड्याला आपण पाहतोय थांबवलंय, बंड्याला थांबवलंय मैदानाच्या आतमध्ये आणि 1 गुणांची कमाई आपण पाहतोय एसएन कलेक्शन गोरेगाव. परंतु लगेच तिथे आपण दाखल होऊयात, जास्तीची दुखापत झाली नसावी अशी आपण प्रार्थना करूयात. जिथे आपण पाहतोय बंड्याला थांबवलं गेलंय आणि 1 गुण एसएन कलेक्शन गोरेगाव या टीमच्या अकाउंट मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. चौदा 20-14 आपण पाहतोय अशी परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदम पाहतोय रुपेश शिंदे बंड्या पुन्हा एकदा दाखल होईल आणि सज्ज होईल ही स्पर्धा खेळण्यासाठी. 14-20, 20-14. नक्कीच सर, जर या क्षणाला ही रेड सुपर रेड मध्ये जर कन्वर्ट झाली असती ना तर चेंजिंग मोमेंट बघायला मिळाला असता सर आपल्याला. थोडस पार्ट जड आहे उणेगाव संघाचं, परंतु ह्या रेड वरती हा चेंजिंग पॉइंट होता, परंतु टॅकल केलंय आणि 1 गुणांची कमाई केली आपल्या संघासाठी. 14-21. आता मात्र जिथे एकाचा आवाज येतो ना तिथे आता 7 जणांचा आवाज यायला लागलाय. बंड्याने मात्र खुश केलंय फॅन फॉलोइंगला. बोनस घेण्याचा प्रयत्न, यस नो डाऊट बोनस. ऍडव्हान्स टॅकल लावावं लागेल तुम्हाला, ऍडव्हान्स काहीतरी करावं लागेल, एक्स्ट्रा ऑर्डर थोडस एफर्ट्स द्यावे लागतील एसएन कलेक्शन. नक्कीच 1-2 गुणांची पुन्हा एकदा कमाई केली आहे. काही क्षणाचा सामना बाकी आहे. पंचांचा निर्णय त्यांच्याकडे आहे, प्रेक्षकांनी त्यांचा निर्णय घेतलाय. रोशन आलेला आहे रेडिंगला, आला काय आणि पकडला काय. पुन्हा एकदा नक्कीच टाइमपास हा मोठा शस्त्र आहे कबड्डी या क्षेत्रामध्ये, त्याचाच वापर करताना नक्कीच 15 आणि 24 पुन्हा एकदा तब्बल 9 गुणांची आघाडी आहे. येस
निर्णय मात्र झाला असेल. काही क्षणांचा खेळ बाकी, पंचांचा निर्णय न बाकी. किती टाइम बाकी आहे? या दिवसातील दुसरा संघ क्वालिफाय साठी सज्ज. सर्व आलेल्या प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. आणि कमिटी मेंबरने स्टेज जवळ संपर्क साधायचा. थँक्यू. चला विनंती असेल सगळ्याच आमच्या लाडक्या प्रेक्षक वर्गांना की आपण ज्या पद्धतीने सुखरूप आपण इथे आलात त्या पद्धतीने आपण सुखरूपरित्या आपण आपल्या घरी जायचंय. आपली काळजी घ्या आणि उद्या ठीक 6:30 वाजता आपण इथून पुढे या मॅचेसला अर्थात फायनल डे ला फायनल नाईटला आपण सुरुवात करणार आहोत. आणि आजच्या दिवसामध्ये आपण पाहतोय दोन संघ जे क्वालिफाय झाले त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद.